नमो नमः. आज आपण बघणार आहोत जशत्व संधी. जशत्व संधीचे सूत्र आहे झलाम जशो अंते. यामध्ये नियम आहे, जर पूर्वपदाच्या अंतस्थानी जर झल प्रत्याहारस्थ वर्ण असेल तर त्याच पदाच्या अंतस्थानी जश प्रत्याहारस्थ वर्ण होतील. यामध्ये पूर्वपदाच्या अंतस्थानी झल प्रत्याहारस्थ वर्ण म्हणजे झल प्रत्याहारामधील वर्ण च छ ज झ श च वर्गातील त्याच वर्गातील तृतीय वर्ण म्हणजे ज मध्ये त्याचे रूपांतरण होणार. यामध्ये आपण उदाहरण बघूया. तत् अधिक अपि. पूर्वपदाच्या अंतस्थानी त हे वर्ण आले आहे, तर त याचा त्याच वर्गातील तृतीय वर्ण म्हणजे द मध्ये त्याचे काय होणार आहे, परिवर्तन होणार आहे. तर तत् अधिक अपि, तचं रूपांतरण द मध्ये होणार आहे, म्हणजेच याचा जशत्व संधी होईल तद अधिक अपि, तदपि. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे दिक अधिक अंबर. यामध्ये पूर्वपदाच्या अंतस्थानी क हा वर्ण आलेला आहे. क या वर्गातील तृतीय वर्ण म्हणजेच ग मध्ये त्याचे काय होणार आहे, परिवर्तन होणार आहे. तर इथे दिक अधिक अंबर याची जशत्व संधी होणार आहे दिगंबर, म्हणजे क च्या जागी ग हा वर्ण परिवर्तन झालेला आहे. त्यानंतर वाक अधिक दानव. वाक म्हणजेच पूर्वपदाच्या अंतस्थानी क हा वर्ण आलेला आहे, तर क वर्गाच्या तृतीय स्थानामध्ये ग हा वर्ण मध्ये त्याचे परिवर्तन होणार आहे. तर वाक अधिक दानव इज इक्वल्स टू वाग्दानव याची इथे जशत्व संधी होणार आहे. धन्यवाद.